छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून परतत असताना एका महिलेचं अपघाती निधन झालं। चालत्या दुचाकीवर भोवळ आल्यामुळे ही महिला खाली पडली। घरी पोहोचण्याआधीच लाडक्या बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे पाचोडा गावावर शोककळा पसरली आहे। काल 27 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली। आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबड तालुक्यातील पार्वती जनार्दन बनसोडे नावाची महिला 27 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेली होती। बँकेतून पैसे काढून परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला। पैसे काढून परतत असताना ही महिला भोवळ आल्यामुळे दुचाकीवरून पडली। अपघातात रस्त्यावर पडल्याने गंभीर मार लागला होता। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता। अपघातानंतर तातडीने या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी या महिलेला तपासून 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी मृत घोषित केलं। या घटनेमुळे पाचोड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला होता। कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून गावाकडे परतत असताना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर चालत्या दुचाकीवर भोवळ आल्याने महिला रस्त्यावर पडली। या अपघातात महिलेचं निधन झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली। पार्वती यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढले खरे, परंतु घरी पोहोचण्या अगोदरच त्यांचं निधन झालं। ठिकठिकाणी बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांच्या मोठ्या गर्दी पाहायला मिळते।